वैजंती, मुक्ता, भाऊ भाऊ आला का ग घरी? कुठे आहे त्यो? सांगा ना मला कोणीतरी, भाऊ कुठे आहे? मला बघायला पण आला नाही. का आला नाही मला बघायला? आजी, भाऊ काका घरी आलेत. हा, येणार आहेत बघा तुम्हाला भेटाया. हा, भाऊ घरी आला? मग त्याला इकडे बोलू की त्याला मला बघायची इच्छा आहे. त्याच्याशी मला बोलायचं आहे. भाऊ, ए भाऊ. आजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, येणार आहेत. हा, भाऊ काका येणार आहेत तुम्हाला भेटाया. हा, तुम्ही झोपा आता शांत. हा, अजिबात टेन्शन नका घेऊ. वैजंती, मुक्ता, भाऊ, भाऊ, कुणीतरी सांगा ना मला, समजेजण कुठे गेले? आजी 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 तुम्ही पडून राहा. तुम्ही येणार बघा तुम्हाला भेटायला येणार आहेत समजा. आजी, युवराज, काय कानामध्ये बोले कोंबलेत का? तुझ्या का भोंगा चेरलाय? नाही, ओ नाही. युवराज, नको ना. अहो, खूप चुकीचं वागताय तुम्ही. हे बरोबर नाहीये. बस. मी काय करतोय आणि मला काय करायला पाहिजे कोणी शिकवायची गरज नाही आहे. कोणी मध्ये पडणार नाही आता. दादा, मी हात जोडीते. असं करू नका. भाऊ काका चोरी नाही करू शकत. मुक्ता, पैसा ही गोष्टच अशी आहे की भल्या भल्यांची नीतिमत्ता ढवळून निघते. त्या भाऊनी आतापर्यंत एवढे पैसे आयुष्यात कधी पाहिलेले नाहीयेत. तरी पण मी नाही चोरी केली दादा, खरं सांगतो. मग ही घटना घडल्यानंतर ताबडतोब घरी का नाही आलास तू? घरी येऊन मला सांगितलं का नाहीस? तेव्हा जर सांगितलं असतं ना तर चोरांना पकडून आणलं असतं मी आतापर्यंत. तू जर काही चूक केलेली नाहीस, तू घाबरलास का? तू घाबरलो होतो दादा, मी खरंच सांगतो, खूप घाबरलो होतो. मला काय करावं ते सुचत नव्हतं. पण मला तुझ्या बरोबर काय करायचं हे कळतं ना. तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हो हो, शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. नगरकरांच्या जावयांनी छोटीशी चूक केली होती, त्याला केवढी मोठी शिक्षा दिली होती. मग न्याय तर सगळ्यांसाठी सारखा हवा. दादा, मी दयेची भीक मागते. मला लेख मानताना भाऊ काकांना शिक्षा नका देऊ. हेच तर चित्र पाहायचंय. ही तर सुरुवात आहे ग मुक्ता. आज हात जोडतेस, उद्या पाया पडशील, परवा पायावर लोळण घेऊन नाक रगडशील. दादा प्लीज. तर तो ऋषी सापडत नाही, एक वेगळं टेन्शन. आणि त्यात घरी आल्यावर आता कळतंय की तुझ्या बक्षिसाची रक्कम पण चोरीला गेली. पैसे चोरीला गेले ह्याचं मलाही लई वाईट वाटतंय. पण त्याहीपेक्षा ना भाऊ काकांचे झालेले हाल बघून वाईट वाटतंय. दादा लई चिडलेले, लई ओरडले त्यांच्यावर. अगं ओरडणार नाही तर काय करणार? एकतर बक्षिसाची एवढी मोठी रक्कम चोरीला गेली आणि ते घरी न कळवता हे दिवसभर बाहेर हिंडत बसले. पण ते घाबरले होते. तुम्हाला त्यांचा स्वभाव माहित आहे ना. हो मुक्ता, मला सगळं मान्य आहे, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. पण परिस्थिती काय होती? हा, त्यांनी घरी सांगायला नको होतं का? त्यांनी लपून ठेवलं, त्यामुळे आता कुठलीच ऍक्शन घेता येत नाहीये.
तुला माहितीये का, हे जर घरी कळलं असतं ना तर दादांनी त्यांची ताकद वापरून एवढ्यात चोरांना पकडलं सुद्धा असतं. पण आता काय झालं, भाऊ काकांच्या भित्रेपणामुळे सगळेच रस्ते बंद झालेत. आता मला सांग, ह्यात चूक कोणाची? आता याला चूक कसं म्हणावं मला काही माहित नाही, पण मी तर देवी आईचे आभार मानते की त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट नाही झालं. मुक्ता, आता दादा काय म्हणताय? त्यांनी भाऊ काकांना शिक्षा वगैरे केली आहे का? नाही, तेव्हा ते लई चिडले होते, पण त्यानंतर ते स्वतःच भाऊ काकांसाठी जेवणाचं ताट घेऊन गेले. शेवटी राग किती असला तरी नात्यातली माया थोडीच अटत असते. यार मुक्ता, या हक्काचे पैसे गेले, या संस्थेचा काय होईल? त्यात गायत्रीचा प्रॉब्लेम. खरंच काही आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर. बाबा नका ना रडू. काय करू, मी खरंच काही नाही केलं ग बाळा, खरंच नाही काही केलं. दादा, मी हात जोडीते. असं करू नका. भाऊ काका चोरी नाही करू शकत. तुला असं तडपडताना बघताना मला लई मज्जा येते. या बदफैली औदस्यमुळे नाना वाहवत गेले. हिच्या नादाला लागून संसाराचं वाटोळ करून घेतलं. हिच्यामुळे आई आजारी पडली आणि असं वाटतं ना नरडीचा घोट घ्यावा हिच्या. कोण? भाऊ का? मी राव. राव साहेब तू सावकाश 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 सावकाश. का रे बाबा, काय म्हणतोस? कसं वाटतंय? हाय, बरं आहे. पर काय रे, मुक्ताच्या पैशाची चोरी झाली असं कळलं. होय ग. तर भाऊ तसा नाही रे. त्याचा स्वभाव तुला ठाव नाही का? त्याच्यावर दया कर. काळजी करू नकोस तू त्याची अजिबात. मी कुठलीही शिक्षा वगैरे काही देणार नाहीये त्याला. खरंच देव माणूस आहेस रे तू. देवा, माझं समजा आयुष्य तुला लाभू दे रे. हाय माऊली, त्याला खूप सुखात ठेव. दादा, ते तू ते फाईल्स काय चेक करणार होत्या ना? हा, आठवलं. बरं आई, मी जरा काम करून येतो. हा, जा बाबा जा. माझ्यामुळं, माझ्या मूर्खपणामुळं, माझ्या हलगर्जीपणामुळं ते स्वप्न पार धुळीला मिळालं. दादाने मला काही शिक्षा दिली नाहीये ना, हीच खूप मोठी शिक्षा आहे माझ्यासाठी. ते काही नाही, माझ्या चुकीचं मला ते हे चुकीचं ते हे रे काय प्रायश्चित्त, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त मला मिळायलाच पाहिजे. काका, मी शांत व्हा बरं. मी तुम्हाला आत्ताच सांगून गेलेले ना, असं अजिबात करायचं नाही. खरं तर ना, आता मला या वाड्यात राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. काय बोलताय तुम्ही?
नाही भाऊ, मी ना तुझ्या भावना समजू शकते आणि हा तुझा पश्चाताप जो आहे ना तो अगदी योग्य आहे बरं का. पण प्रश्न कसा आहे, प्रश्न लाखो रुपयांचा आहे अरे. आणि त्यातूनही दादा काय दुसऱ्या मिनिटाला असे पैसे उभे करू शकतो, पण त्यातून दुसरा प्रश्न मुक्ताच्या आत्मसन्मानाचा आहे. म्हणजे ती स्वाभिमानी आहे रे, त्यातून तिला ती संस्था उभी करायची होती. आता दादाने दिलेल्या पैशातून ती संस्था कशी उभी करणार? ते तिचे पैसे होते ना स्वतःचे, म्हणून जरा नाही अगदी बरोबर बोलते आमची. नाही आता दादानी जरी पैसे दिले तरी स्वतःच्या पैशातून संस्था निर्माण करण्याचं जे समाधान आहे ना ते आता हिला कसं मिळणार ना. आणि पेच हा निर्माण झालेला आहे की संस्था तर आता काही निघतच नाही, त्यामुळे त्याचं सर्वात जास्त दुःख भाऊ काकाला होणार आहे ना, वाईट वाटणार आहे त्याला. आणि मला वाटतं नाही का की आता संस्था निघण्याचे चिन्ह काही दिसतच नाहीत बुवा. नाही का नाही सुरू होऊ शकत? फक्त पैसे नाहीयेत म्हणून? संस्था सुरू होणार, जसं ठरलं होतं तसं भाऊ काका विद्यार्थ्यांना शिकवणार. शिवाय हे ह्या चंदनाच्या शुद्धतेमुळे हवा शुद्ध व्हायला मदत होते, त्यामुळे घरात ज्या वाईट लहरी असतात त्या दूर होऊन जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्या सगळ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे. या सुगंधाची उपस्थिती आशादायक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते. मुक्ता, तुझ्या हाताने अगरबत्ती देवीसमोर लाव. मुलींनो, चला सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. दादा, तुमच्या हस्ते नारळ फोडा. असं वाटते हा नारळ मुक्ताच्या डोसक्यात हाणून नारळासोबत डोचकं बी फोडावं. असला भारी आवाज येईल नाही, फटाक. मुक्ता, नाही नाही ठीक आहे. नाही ठीक कसं आहे बघ, लागणार रक्त येते यार. देवी आई, मला असं का वाटतंय की तू मला कशापासून तरी सावध करतेस. कोणता इशारा देतेस? सॉरी 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 बाळा, सॉरी सॉरी. नाही नाही दादा, ठीक आहे, एवढं काही नाही झालं. अगं काय नाही, कसं जखम झाले बघ तू. कुणी काही ऐकू नये असं काही बोलताय का तुम्ही? ते अगं वहिनी, ते जरा आमचं असं ते पर्सनल बोलणं चाललं होतं. हो हो, टॉक. पर्सनल का? नाही पण चोरीत हात असे काहीतरी शब्द कानावर पडले माझ्या, म्हणून म्हटलं. अच्छा, ते होय. ते म्हणजे मी यांना म्हणत होते भाऊचा चोरीत हात असूच शकत नाही. म्हणजे पण हे सगळं समाजाला कळलं, लोकांना कळलं तर काय वाटेल ना, ते आमचं जरा बोलणं चाललं होतं. नाही पण भाऊजी चोरी करूच शकत नाहीत, नाही ते करणारच नाहीत चोरी अजिबात. हो, करूच शकत नाही.
अजिबात. हेच हेच बोलले ना मी, सेम टू सेम. करूच शकत नाही अजिबात. हो हो हो. नाही, तुम्हाला माहिती नसेल तर एक सांगते, ह्यानी भाऊजींना कधीच माफ केलेलं आहे. त्यामुळे आता आपापसात चर्चा करू नका हा, आणि हा विषय आणखीन वाढवू तर नकाच. हो बसा, त्या चहा प्या. हो, गार होईल. असं मन अस्वस्थ झालं, विचित्र विचारायला लागलं ना की मग मला थोडस ते असं खावंसं वाटतं. काय करू? म्हणून वैजयंती, तू काढ ह्याच्यातनं मला बाहेर. काही झालं ना तरी या सगळ्या संकटातनं तू बाहेर काढ मला. मला हे व्यसन लावू द्यायचं नाहीये. काढशील ना? काय झालं? एवढे अस्वस्थ का झाले तुम्ही? अस्वस्थ नाही, असं बेचैन होतो मी. एकदम बेचैन होतो. आतमध्ये काहीतरी होतं, मला कळत नाही काय होतं ते. माझ्या डोक्यामध्ये नाही विचार आला, हे मुक्ताचे जे पैसे चोरीला गेलेत ना, ते ज्यांनी मला डांबून ठेवलं त्याच गुंडांनी चोरले नसतील कशावर. आता मला जाऊन ते तपासलं पाहिजे. हो, कशाला आता? का जायला नको? अहो, कशाला आता संकट ओढवून घेताय? काळजी वाटते मला तुमची. नका ना असं करू. मला काही होऊ देणार नाही, माझा जीव धोक्यात घालणार नाही, काळजी करू नकोस. माझी सगळी माणसं आहे, माझे खबरी आहे. पण कशाला तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्यात? नका ना, राहू दे ना. नाही 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 नाही. मुक्ताचे ते मेहनतीचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे आहेत, ते मिळालेच पाहिजे. त्या गुंडांना अद्दल घडवतो बघ तू. मी काय करतो, मी जातो, हा, तपास करून येतो. आणि हे बघ, ते सारंग आणि मुक्ताला सांगू नको. हे लगेच ते माग माग मागे येतात सगळीकडे. वेडी आहेत मुलं. प्रेम आहे ना बापावर. बरं, मी तब्येत बरी आहे ना तुमची आता? बरं वाटतंय ना? आता बरं वाटतंय बघ. इथे काकून ठेवते जरा 3-4 पुडी. गायत्री, इकडे काय ग? मी आजारी पडले तरी 2 दिवसात ठणठणीत उभी राहिले, आणि तू एवढी धडधाकट तरुण पोरगी अशी आजारागत का दिसतीय? अगं नाही, ते जरा अभ्यासाचं टेन्शन आहे ना म्हणून. हो, अभ्यासाचं टेन्शन शरीरामधलं प्रोटीन विटॅमिन सगळं खाऊन टाकतं का? उगाच काहीतरी सांगू नको गायत्री मला. तू काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? मला का सारखं असं वाटतं की तू लपवतेस काहीतरी माझ्यापासून? काहीतरी काय ते सांग एकदा बाळा. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. बोल बोल, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. बोल ना, काय झालं बाळा? आई, दादा कुठे गेले? हे मुक्ताचे जे पैसे चोरीला गेलेत ना, ते ज्यांनी मला डांबून ठेवलं त्याच गुंडांनी चोरले नसतील कशावर. मी काय करतो, मी जातो, हा, तपास करून येतो. आणि हे बघ, ते सारंग आणि मुक्ताला सांगू नको. अरे लगेच ते माग माग मागे येतात सगळीकडे. अरे ते बाहेर गेलेत कामाला. कामाला जातो असं सांगून गेलेत मला. हो अगं, पण बाहेर कुठे गेले? नाही रे, तसं काही सांगितलं नाही. आणि मी सारखं सारखं विचारणं बरं पण दिसत नाही ना, म्हणून विचारलं पण नाही. येतील बरं तरी. वैजंती, अगं बाहेर जाणाऱ्या माणसाला सारखं सारखं कुठं जाणार, कवा येणार असं विचारून हटकू नये, म्हणजे व्हायचं ते काम होत नाही. आणि सारंग, तुझा बाप जे काय करत असतो त्याच्या माग त्याचा मोठा विचार असतो, काहीतरी धोरण असतं त्याच्या माग. तू नका डोसक्याला त्रास करून घेऊस. सारंग, अरे तुला विचारन म्हणत होते, तू आणि पप्या दोघं कुठे गेलात कामाला? मला काही सांगितलं नाही, ध्याना काही सांगितलं नाही. हा, ते आई बर नको सांगू. हा? नाही नको सांगू.
मुक्ताने पाठवलं होतं ना तुला कामाला, मग चांगल्याच कामासाठी असेल नक्की. आणि काम झालं की तुम्ही नक्की सांगाल मला, पूर्ण खात्री आहे मला त्याची. नको सांग, राहू दे. मुक्ता, आय डोंट थिंक सो इथे कोणी असेल, नाहीतर यवना आपल्याला दिसलं असतं. पायांचा आवाज येतो असं वाटतंय. लपण. दादा, तुम्ही काय आहे बाबा, आज काय दिवस उजाडला काय कळतच नाहीये. अरे तो आपला काशा आपल्याला न सांगता बाहेर सटकलाय. आणि ती मुक्ता आणि सारंग आहेत ना, ती दोघी बाहेर गेलेत. हा सस्पेन्स जरा जास्तच क्रिएट होतो असं वाटत नाही का तुला? हो, त्याही पेक्षा जास्त मला वेगळीच भीती वाटते. कसली? काशाची. काशा जर त्या बाईकडे गेला आणि ह्या दोघांनी त्याला गाठलं तर? गाठलं म्हणजे भाऊला गाठलं. आता भाऊचं काय? भाऊला दुर्दैवाने गाठलं. अगं बाई, भाऊ काय रे भाऊ, किती चुकीचं नशीब आहे ना भाऊचं. सगळंच कसं ना चुकीचं घडतंय त्याच्या बाबतीत. अरे भाऊ, तू कधी आलास? आणि भाऊ तू कुठे गेला होतास रे? हा, चोरांना शोधायला गेला होतास का? अच्छा अच्छा. आणि हे काय अनवाणीच गेला होतास चोरांना शोधायला? हो, असं काय करताय? भाऊची चप्पल तुटली असेल हो ना भाऊ? फार वाईट झालं रे. आणि कसं आहे ना की भाऊ, आता एवढे लाखो रुपये तू गहाळ केलेस ना, मग आता एवढ्याशा चपलांसाठी दादांकडे तरी कशी भीक मागायची नाही का? पण काळजी करू नकोस हा, माझ्याकडे जुनी जीर्ण झालेली चांगली चप्पल आहे, ती तू घाल. हा, आणि खुशाल वापरती. आणि किती ग, किती मोठं मन आहे माझ्या नवऱ्याचं. नाही, चप्पल नको. आणि तशी आता जास्त गरज पडतच नाही चपलीची. हो, म्हणजे भाऊ नवस बोलला असेल, चोरीचे पैसे परत मिळावे म्हणून, हो की नाही भाऊ? बरोबर. नाही 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 म्हणायचंच नाही. नवस जर केला असेल ना तर अगदी काटेकोरपणे पाळला पाहिजे तो. हा, देवी आई कृपाळू आहे, सगळ्यांचं ऐकते. नक्की तुझं ऐकेल आणि पैसे देईल तुला. हा, तोपर्यंत घालू नको चप्पल. हा, काळजी करू नकोस, मी बाहेर जातोय, पैसे मला मिळाले तर मी घेऊन येतो. आणि तू पण शोध. आणि हे बघ, ती चप्पल नक्की वापर, कळलं का? चप्पल घाल काय सांगते त्याला, नवस बोलल्या सांगते मी. आणि हे बघ, कुणाला असेल आता? मला काय माहिती. आत्या, आत्या कशाला म्हणताय मला? मी कशाला आत्या म्हणेन? ती मुक्ता आली आहे, ती म्हणते. मी नको त्या वेळी टाकते. थांबा, मी बघून येते. काय त्या काशेने चोरीचा आळ आपल्यावर टाकून ते मुक्ताला सांगून तिला तर इथे पाठवलं नसेल ना?
मला भीती वाटते. तुम्ही मला घाबरवू नका आता. मग मी घाबरून बाहेर बॅग फेकून देऊ का? हा चालेल. आपल्याला पैसे मोजायचे आहेत ना. मी तिला कटवते. हा तोपर्यंत तुम्ही एक काम करा, झोपा, बॅग घेऊन झोपा. पुन्हा झोपू? झोपा हो. आले 1 मिनिट. आले. ओके. हे असं का घाबरून बोलत आहेत? नक्कीच नवीन काहीतरी कटकार असताना सुरू झालेले दिसते. ह्या वेळेस काही दिसू दे, दादांनाच सांगणार आहे. टाळी वाजवल्यानंतर उघडणार आहे. हा कुठे आहे चावी? चावी कुठे आहे? दाखवतो. कुठे? अरे बापरे, कानाला खडा लावतात हे बघितलं होतं. त्याला चावी. त्या मुक्ताचे पैसे तू चोरलेस ना आणि त्या भाऊवर आळ घातलास. म्हणजे काय बाबा, डोकं लागते त्याला. डोकं नुसती एवढंच नाही, तुम्हाला सांगतो त्या म्हातारीच्या कापीमध्ये बी असे काही जालिम औषध टाकले, ती गपकन आजारीत पडली. ती आजारी पडली म्हणून मुक्ता धावत परत आली आणि तिकडे पैसे उडवायला मिळाले मला. आता हे सगळं माझ्या एकट्याच्या बुद्धिमत्तेनं चाललेलं आहे. त्यामुळं हो, त्यात अगदी तुझा हात कोण धरणार नाही. तू अगदी हुशारच आहेस त्या बाबतीत. मी सांगते ना, आमच्या रूम मध्ये बॅग लपवलीस म्हणजे आळ आला तर आमच्यावर येणार. हा आणि पैसा मिळाला तर तुला, म्हणजे रिस्क आम्ही घ्यायची आणि ऐश तू करायची. काय येडेपुळे, ही समधी बॅग, त्या बॅगेतला सगळा वाटा फक्त तुमचा आहे. माझा वाटा मी कवाच काढून घेतलाय. किती प्रामाणिक आहे हो माझा भाऊ काशा. काय शिवाय द्यायचे नाहीत. शिवाय आवडत नाहीत मला. प्रामाणिक बिनमाणिक बोलायचं नाही मला. तुम्ही काय ऐकताय त्याचं? बॅग उघडा लवकर. आपले वाटे वाटून घेऊया. घ्या वाटा घ्या. काय रे? हे काय? काय म्हणजे तुमचा वाटा? मुक्ताचे पैसे उडवण्यात तुम्ही काही वाटा उचललेला नाही, त्यामुळे तुमचा काही वाटा नाही. तोच तुमचा वाटा, रिकामी बॅग. शहाणपणा करू नकोस. तुला या वाड्यात रावसाहेब बनवून आम्ही आणलंय. त्यामुळे इथे ज्या काही चोऱ्या करशील, दरोडे घालशील ना, त्यात आमचा समान वाटा असेल. त्यामुळे मुक्ताच्या पैशात सुद्धा आमचा वाटा आहे. काय मिळणार नाही तुम्हाला. तुम्ही घरामध्ये चोरी करायला मदत करा, त्यातला अर्धा वाटा तुम्हाला नक्की देईन मी. शाबुदाचा पक्का आहे मी. नाही, त्या काशाचा ना गेम काही कळतच नाहीये. आता काय झालं? अरे त्या काशाने त्या ह्याला, युवराजला आणि सारंगला आपल्याला उघडून आवडती कामं दिली आहेत त्यांना. त्यामुळे ते ना जाम खुश झालेत. आणि खास करून तो युवराज, त्याला तर त्या आवडत्या कामामधून आणखी मान सन्मान मिळालाय. त्यामुळे त्याची त्या सारंगवर खुन्नस होती ना, ती आता सगळी संपली. भविष्यामध्ये त्या दोघांचा आपल्याला संघर्ष बघायला मिळणार होता ना, तो सगळा संपुष्टात आलेला आहे. झालं म्हणजे आता दोन परस्पर विरोधी एक होणार. आपलं कोण ऐकणार? ते दोघंही काशातच ऐकणार. अगं काशा त्याची पकड घट्ट करू पाहतोय. तेव्हा आणि आपला हुकमाचा ऐका युवराज, तोही त्यांनी ओढून घेतलाय. म्हणजे झाली तीही बाजू आपली निकामी झाली. म्हणजे आपणच पाळलेला अजगर आपल्याच पोटाला विळखा मारू पाहतोय. अगं बाई, अजगरावर ना आठवलं. काय ग गायत्री, काय झालं तुला? अली जेवत का नाहीयेस तू? सगळेजण मला विचारत असतात. आई मी ठीक आहे. ठीक आहे ना, मग खात-पीत जा ना जरा. सगळ्यांना मला उत्तर द्यावी लागतात. मग दोघांकडे बघितलं ना तर मला वाटतं तुम्ही माझ्या राशीला आलेले राहू आणि केतू आहात. तुमच्याकडे पाहिलं की मी ना वेडी होऊन जाईन. काय ग, काय झालं? तुला वेड लागलाय? सॉरी मी जोक मारला. काहीतरी पर्सनल चाललं होतं वाटतं तुमचं. ऍक्च्युली ना मी हे विचारायला आले होते, अरे भाऊ तू हल्ली सगळ्यांसोबत का नाही जेवायला बसत?
का म्हणजे अगं ते माझं वजन वाढलंय ना खूप, त्यामुळं ते वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मी ब्रेकफास्ट सोडलाय आणि संध्याकाळचं जेवण मी लवकर करतो, त्यामुळं तुमच्या बरोबर जेवायला नसतो मी. हो का? मला वाटतंय भाऊचं काहीतरी गोडा धोडाचं चमचमीत डाएट सुरू आहे वाटतं. हो हो, माझं म्हणजे एकदम स्पेशल अशी चमचमीत थाळी असती, तुम्ही विचार पण करू शकत नाही त्याचा. बघ बघ गायत्री, जरा तुझ्या बापाकडनं काहीतरी शिक. बघ ह्या वयातही गोड धोड चमचमीत सगळं चालू आहे त्याच. नाही तर तू हे नको ते नको, नाश्ता नको, जेवण नको. अगं काय झालंय का तुला? माधवी काय झालंय हिला? आपण हिचं चेकअप करून घेऊया का एका डॉक्टरकडे जाऊन? नाही नको, डॉक्टरकडे कशाला, मला काही झालं नाहीये. काही नाही झालंय? बरं ठीक आहे, मग माधवी आपण एक काम करूया, गायत्रीचं मन रमावं ना म्हणून 2 दिवस हिला कुठेतरी फिरायला नेऊया. नको अगं, ते जरा बरं नाही वाटत आहे मला. अगं बाई, म्हणजे तुला झालंय काय? काय हिचं? हिला डॉक्टरकडे नेऊया चेकअप साठी तर म्हणते मी बरी आहे, 2 दिवस फिरायला नेऊया तर म्हणते माझी तब्येत बरी नाहीये. म्हणजे नेमकं काय होतंय हिला? गायत्री, कशी आहेस बाळा? बरी आहे मी. ऍक्च्युली बऱ्याच दिवसापासून मला तुझ्याशी काहीतरी म्हणजे तुझ्याबद्दलच काहीतरी प्रायव्हेट बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? मला तुझ्याबद्दल काहीतरी कळलंय. सांग ना, काय कळलंय? हेच की तू, अरे अहो तुम्ही आठवण करायची ना मला, फोन करायचंय आपल्याला. फोन करायचा होता एक अर्जंट. हा फोन मोबाईल राहिला वाटतं रूम मध्ये. आलेच हा, चला हो नंतर बोलते मी. काय समजलं असेल आत्याला? यार मुक्ता, अगं आपण गायत्री बद्दल आई आणि दादांपासून अजून किती दिवस लपून ठेवायचंय? बघ, हे आपल्यासाठी जेवढं त्रासदायक ठरतंय ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त डेंजरस आपल्या गायत्रीसाठी आहे. आणि हे सगळं जेव्हा भाऊ काका आणि माधवी काकी ह्यांना कळेल ना, तेव्हा त्यांना काय वाटेल? अगं कसे रिएक्ट होतील ते? तुमचं म्हणणं मला पटतंय, पण का कोण जाणे, मामा मन मला सांगते की ऋषी लवकरच परत येईल. एकदा का तो परत आला ना की नवरात्रीच्या आधी आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सांगून टाकू. आणि मोठ्यांना आधी सांगू, मग दादांना सांगू. म्हणजे दादांना सांगताना एक व्यक्ती तरी आपल्या बाजूने असेल. पटतंय मला तुझं बोलणं, आपण असंच करू. तुम्हाला अजून एक विचारायचं होतं. बसा ना. बस बोल ना. अहो ती संभाळ शिकायला येते ना मंजिरी, तिनं मला तिच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि संबळ वाजायला बोलवलंय.